ही साडी छान अशी वेअर केली आहे, ती तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलीच असेल. मग हेअरस्टाईल वगैरे पण केली होती. काय नाही, मी बनवलेला मस्त असा क्लिप लावला होता आणि झाली हेअरस्टाईल. आता माझा गळा ना वेगळा दिसतोय, कारण गळ्यामध्ये ज्वेलरी नाहीये. कारण मला तुमच्यासोबत ना मंगळसूत्र कलेक्शन शेअर करायचंय, तर म्हटलं चला बाबा मंगळसूत्र कलेक्शन शेअर करूया. कारण भरपूर जण विचारतात की ताई तुमचं मंगळसूत्र कलेक्शन शेअर करा. आता माझ्याकडे जास्त काय मंगळसूत्र नाहीयेत, पण जे आहेत ना ते खूप छान आहेत. पर्सनली मला खूप आवडतात म्हटल्यावरती तुम्हाला तर आवडणारच ना. तर हे माझं लॉंग वालं मंगळसूत्र, जे की मी आता जयंतीला जाऊन आणले आणि खरंच खूप मस्त आहे माहितीये का. मला खूप आवडतं आणि कुठल्या पण साडीवरती मॅच होईल मी असंच मंगळसूत्र घेऊन येते आणि खरंच मस्त वाटतंय. त्याच्यानंतर मिनी वाला मंगळसूत्र, ते पण गोल्डन कलरचं आहे, म्हणजे ते साडीवरती मॅच होईल अशाच प्रकारे मी घेतलं होतं. कारण सगळी गोल्डन ज्वेलरी ना साडीवरती मॅच होते त्याच्यामुळे. मग हे नॉर्मल वालं लॉंग मंगळसूत्र, ज्याच्यावरती आहो असं नाव आहे आणि खरंच ते पण खूप छान वाटते. साधी सिंपल साडी असू द्या नाही तर कसली असू द्या, त्याच्यावरती खरंच ते मस्त वाटते. त्याच्यानंतर हे मंगळसूत्र, आता हे मंगळसूत्र ना काठपदर साड्यांवरती जात नाही बरं का. हे मंगळसूत्र खरं तर पार्टीवेअर साड्यांवरती जातं, उठून दिसतं म्हणता येईल. खरंच उठून दिसतं, कारण मी ना साड्यांप्रमाणेच मंगळसूत्र घेते. कारण आपण एक वेअर करायचं आणि ते वेगळंच काहीतरी दिसणार, त्याच्यामुळे नको वाटतं. जे ज्याच्यावरती छान दिसतं ना तेच घेतलं पाहिजे. तर हे मिनीवालं मंगळसूत्र लाल कलरचं डायमंड आहे याच्यामध्ये. आणि परत हे छोटंवालं मंगळसूत्र, हे माझ्या सगळ्यामध्ये फेवरेट आहे. का माहितीये का, कारण याच्यावरती ना अनुजा आणि विकास हे नाव मी बनवून घेतलेलं आहे. म्हणजे ऑनलाईन मागवलं होतं, त्यांना नाव वगैरे पाठवलं, त्यांनी बनवून पाठवलं होतं. तर ते पण मस्त आहे, मला खूप आवडतं. त्याच्यानंतर हे मोठं वालं मंगळसूत्र, आता हे का छान दिसतंय माहितीये का, याला ना पूर्ण अशा काळ्या पोत आहेत, त्याच्यामुळे ते एवढं उठून दिसतंय ना. फक्त मला त्याचं पेंडेंट चेंज करून घ्यायचंय. त्याच्यानंतर हे डायमंड वालं मंगळसूत्र, मिनी वालच आहे ते पण. म्हणजे असे काय माझ्याकडे मंगळसूत्र आहेत जास्त का नाहीयेत, भरपूर असे मंगळसूत्र होते सांगायचे झाले तर, पण काय तुटलेत काय खराब झाले, त्याच्यामुळे मी ते तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत. कारण मागच्या वेळेसच मला एक ताई बोलल्या होत्या की तुटलेले मंगळसूत्र काय ठेवायचे नाही, त्याच्यामुळे ते काय मी ठेवले नाही. त्याच्यानंतर हे इनविजिबल मंगळसूत्र, जे की मी घरी बनवले. हे मंगळसूत्र पण कुठल्या पण वेस्टर्न ड्रेसवरती छान दिसतं. म्हणजे मी ड्रेस प्रमाणे किंवा साडीप्रमाणे असे मंगळसूत्र घेतलेले आहेत आणि ते खरंच मस्त वाटतायत. तर छान असं माझं मंगळसूत्र कलेक्शन तर झालं. आता सध्या तर एवढेच आहेत माझ्याकडे मंगळसूत्र कलेक्शन, कारण जे होते ना भरपूर होते पण ते तुटलेत, त्याच्यामुळे ते काही ठेवण्यात फायदा नाही, त्याच्यामुळे मी ते टाकून दिलेत. म्हणजे भरपूर असे मंगळसूत्र कलेक्शन मी अजून पण जमा करणार आहे. ते कलेक्शन झाल्यानंतर ते पण तुमच्यासोबत शेअर करेनच. तर मस्त अशी हेअरस्टाईल मी चेंज केली. म्हटलं या साडीवरती ही हेअरस्टाईल छान दिसत नाहीये, त्याच्यामुळे नॉर्मल असा बुचडा बांधला आणि हे नकलीवाला गजरा, तो खूप मस्त वाटत होता. मग तो केसांना लावला आणि म्हटलं चला साडी वगैरे वेअर केली आहे, एवढा मेकअप केलाय, तर चला रील्स वगैरे बनवूया. आता रील्स वगैरे जर तुम्हाला बघायचे असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला ना मी अपलोड केलेले आहेत, नक्कीच तुम्ही तिथे जाऊन बघा. माझ्या सगळ्या रील्स तुम्हाला बघायला मिळतील. तर कसं वाटलं माझं मंगळसूत्र कलेक्शन नक्कीच सांगा. चला बाय.